गेल्या काही दिवसापूर्वी एक मुलाखत झाली. त्या मुलाखतीमध्ये जरांगे पाटील यांच्याकडनं धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करण्यात आला. तेव्हा सर्वांना वाटलं हे आरोप खोटे आहेत किंवा बिनबुडाचे आहेत. परंतु अवघा तो आरोप करून 2 ते 3 दिवस झाले नाही आणि त्यानंतर एक महिला समोर येते आणि मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीनं बोलले त्या पद्धतीनं तो आरोप खरा निघाला आणि पुन्हा एकदा धनंजय मुंडे अडचणीत सापडलेले आहेत. तर नेमकं काय घडलंय संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल तर व्हायरल बातमी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, गेल्या काही दिवसापासून जे आपल्या सर्वांना माहीत आहे की धनंजय मुंडे यांच्या मागची 7.5 संपण्याचं काही नाव घेताना दिसत नाही. अशातच ज्या आता धनंजय मुंडे यांच्यावरती पुन्हा एकदा मोठा आरोप करण्यात आला आहे आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी एका पत्रकार परिषदेमध्ये जरांगे यांना प्रश्न विचारण्यात आला होता की धनंजय मुंडे यांना जे आहे त्या ठिकाणी थेट आता मंत्रिमंडळात घेतलं जाणार आहे, तर यावरती तुमचं मत काय आहे. तर त्यावरती बोलत असताना जरांगे म्हणाले की त्यांना मंत्रिमंडळात कधीही घेतलं जाणार नाही, कारण त्यांनी एवढे काळे कांड करून ठेवलेले आहेत. आणि ते बोलत असताना त्यांनी सांगितले की रंजना नागपुरे नावाची एक महिला आहे आणि तिच्याकडनं जे आहे धनंजय मुंडे यांनी मोठ्या प्रमाणात पैसा उकळलेला आहे आणि तेवढ्यावरच नाही तर तिच्या पतीला आत्महत्या करण्यास देखील प्रवृत्त केलेला आहे, असं त्यांनी वक्तव्य केलं. आणि त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर येतो ना येतोच ती बातमी लागते ना लागतेच आणि 2 दिवस उलटल्यानंतर एक महिला समोर आली आहे जिचं नाव आहे रंजना नागपुरे आणि तिने थेट त्या ठिकाणी आरोप केलेला आहे की धनंजय मुंडे यांनी बंदुकीच्या धाकावरती थेट आमच्याकडनं 17 लाख रुपये घेतलेले आहेत. तर याबाबत आता तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा.